भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एका वकिलानं आपल्या घरी स्वयंपाक करणाऱ्या महिलेसोबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। ती सध्या प्रचंड व्हायरल होती आहे। त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरी रोज अर्धा तास जेवण बनवण्यासाठी येणारी महिला दर महिन्याला 18,000 रुपये पगार घेते। विशेष म्हणजे ती महिला त्यांच्या कॉम्प्लेक्समधील आणखी 10 ते 12 घरांमध्ये अशा प्रकारे काम करते। त्यामुळे तिचं एकूण मासिक उत्पन्न हे 1.8 ते 2 लाख इतकं आहे। वकिलानं लिहिलं की त्या महिलेला मोफत जेवण, चहा मिळतो, तर वेळेत पगार दिला गेला नाही तर ती कोणतीही पूर्वसूचना न देता काम सोडून जाते। या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या। काहींनी वास्तव असल्याचं सांगितले, तर काहींनी समर्थन करत म्हटलंय की मुंबईत स्वयंपाक करणाऱ्या कामगारांचा पगार खरंच एवढा असतो आणि ते त्यासाठी पात्र देखील आहेत। अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिसाद देताना लिहिले की हे काम करणारे लोक व्यावसायिक असतात। ते माझी मालकांचे फीडबॅक देतात, आधार कार्डासह इतर आवश्यक कागदपत्रे देण्यास तयार असतात, परंतु पगाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत। आणखी एका वापरकर्त्याने सांगितलं की व्यावसायिक मंडळी घरातील वेळ, सुविधा आणि अपेक्षानुसार त्यांचा दर निश्चित करतात। वकिलाच्या पोस्टवर एका महिलेनं आश्चर्य व्यक्त करत लिहिलं की एका घरातून 18,000 रुपये घेतले तर 10-12 घरातून जवळपास 2 लाख रुपयापर्यंत मासिक कमाई होते। हे ऐकून अनेक जण स्तब्ध झाले। त्यांनी या चर्चेमुळे एकूण घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचं व्यावसायिक मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे, असं सामाजिक निरीक्षक सांगतात। कामाचा दर्जा, वेळेचं नियोजन आणि निष्ठा यामुळे अशा महिला अनेक घरांमध्ये विश्वासार्ह सेवा देतात। या प्रकरणानं पुन्हा एकदा शहरातील घरगुती मदतनीसांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या आर्थिक मूल्यांचं गांभीर्य अधोरेखित केलं आहे। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।